नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहत आहात माझं राडकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आगाराच्या वेगवेगळ्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन मागचे 3 ते 4 महिने झालं पगारवाढी संदर्भात काम करत आहोत। हे काम करत असताना आपण 3 ते 4 महिने ऑफिसमधून वेगवेगळ्या आगाराच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करत होतो, त्यांच्याकडून नंबर कलेक्शन करत होतो, त्यांच्याकडून वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचे जे की संघटना विरहित चळवळीत सक्रिय आहेत यांचे नंबर कलेक्शन करून त्यांना आपल्या ज्या मागण्या आहेत किंवा आपले जे विचार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवत होतो। हे करत असताना 3 महिन्यात अनेक विभागाचे अनेक आगाराचे वेगवेगळे कर्मचारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। हे कर्मचारी जोडले गेल्यानंतर आपण दुसऱ्या टप्प्यात वेगवेगळ्या आगारांना वेगवेगळ्या विभागांना भेटीगाठी सुरुवात केली आणि भेटीगाठी सुरुवात केल्याच्या नंतर 8-10 दिवसामध्ये भेटीगाठीचं रूपांतर खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे ज्या काही एसटी मधील संघटना आहेत यांना त्या प्रतिसादामुळे कुठेतरी खरबडून जाग आलेली मित्रांनो। परंतु कुठेतरी जाग येऊन अचानक उठून कुठेतरी कर्मचाऱ्यासाठी काहीतरी करत असल्याचं दाखवणं हे चुकीचं आहे। मागच्या अनेक वर्षापासून संघटना ह्या एसटी मध्ये कार्यरत आहेत, परंतु एसटीच्या आगाराला विभागाला सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना अजून सुद्धा अनेक अडचणी आहेत। या मागच्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेल्या संघटना किंवा यांचे पुढारी हेच सर्वसामान्य कर्मचाऱ्याला त्रास देतात, हे सर्वसामान्य कामगाराला माहिती। त्यामुळे मित्रांनो, पगारवाढ असेल किंवा आगारातील वेगवेगळ्या अडचणी असतील, या अडचणीवर या संघटना कुठेतरी कुचकामी ठरलेल्या आहेत, कुठेतरी कमी पडलेल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, एसटी कर्मचाऱ्यासाठी कुठेतरी काही करायचं असेल तर कुठेतरी नियोजनबद्ध व रोखठोकपणे सर्व कर्मचाऱ्याला समाधानकारक पगारवाढ होईल अशा पद्धतीने करण्याचा माझा प्रयत्न आहे। आणि हे करत असताना मी 6 टप्पे पाडलेले आहेत। सोशल मीडिया असेल, भेटीगाठी असतील, मीटिंग असतील किंवा नंतरचे मेळावे असतील, या सर्व गोष्टीचं नियोजन 6 महिन्यापासून मी करत असल्यामुळं किंवा मागच्या 3 महिने झालं सोशल मीडियावर काम केलं, त्यानंतर आता जवळजवळ 20 ते 25 दिवस झालं भेटीगाठी व मीटिंग संदर्भात तयारी करत आहे। डेपोला गेल्याच्या नंतर भेटीमध्ये जे काही कर्मचारी त्यांच्या भावना मला समजत आहेत मित्रांनो। ह्या गोष्टी करत असताना कुठंतरी अनेक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या वेगवेगळ्या आगाराच्या वेगवेगळ्या विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी संपर्क केला। त्यामध्ये मग सचिनानंद पुरी साहेब असतील, यांना सुद्धा मी एकदा भेटलेलो आहे। त्यानंतर मी त्यांना अनेक वेळेस कॉल केला, अनेक वेळेस त्यांना मी मेसेज केले, परंतु कुठंतरी एक मतभिन्नता वेगळी असेल, त्यांना 7 वेतन आयोग कर्मचाऱ्यांना मिळावा वाटतो आणि माझी जी मागणी आहे कुठंतरी कायद्याच्या कचाट्यात अडकू नये। कुठंतरी आज आपल्याला एसटी मध्ये जी प्रचलित पद्धती आहे ती करार पद्धती, त्या करार पद्धतीने 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर जे की 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आपल्याला पगार मिळू शकते, त्या धर्तीवर 35% मागण्याचा माझा हेतू आहे। 35+6 जे की 2016 ते 21 या दरम्यान आपल्याला इन्क्रिमेंट मधला 1% राहिलेला, असे 35+6 41% मी पगारवाढ मागत आहे। व पुरी महाराज जे आहेत हे 7 वेतन आयोग मागत आहेत। मित्रांनो, आमची मतभिन्नता जास्तीची नाहीये, त्यांना सुद्धा 7 वेतन आयोगाप्रमाणे कर्मचाऱ्यांना पगार असाही वाटते व माझ्या सुद्धा मनात किंवा कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणेच पगार असाही वाटते। फक्त एक कुठेतरी 7वा वेतन आयोग मिळण्यासाठी आपल्याला विलिनीकरण होणं गरजेचं असतं, कारण 7वा वेतन आयोग हा एसटी महामंडळाच्या किंवा महामंडळाच्या कर्मचाऱ्याला देता येत नाही, त्याला कायद्याची प्रक्रिया आहे आणि त्या कायद्याच्या प्रक्रियेतून जाताना राजकीय लोकांची मानसिकता लागते। आज घडीला राजकीय लोकांची मानसिकता नसल्यामुळं मी कुठला मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला नाहीये भावांनो। महाराज अनेक वेळेस म्हणत आहेत कुणीतरी मधला मार्ग, माझा मधला मार्ग नाहीये भावांनो, आहे तोच मार्ग आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी आजपर्यंत ज्या मार्गाने पगारवाढ होत आली आहे त्याच मार्गाने मी पगारवाढ मागत आहे, करार पद्धती। आपल्याला मागच्या 25 वर्षापासून करार पद्धतीने पगारवाढ होत आली आणि त्याच करार पद्धतीने पगारवाढ मागण्याचा माझा प्रयत्न आहे। कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे आणि या कमी वेळात जर आपल्याला समाधानकारक पगारवाढ करून घ्यायची असेल ती म्हणजे करार पद्धतीनं कायद्याच्या काचऱ्यात न अडकता सहजरित्या
आणि योग्य पद्धतीने मिळवून घेण्याचा माझा प्रयत्न. त्यामुळे मी महाराजाला अनेक वेळेस देवदत्त आंबोरे साहेबाच्या हातानं किंवा वेगवेगळ्या महाराष्ट्रातील जे काही सहकारी माझ्या आगारातील सहकारी पुरी इथं त्यांच्या हातानं किंवा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या आता संभाजीनगरचे राऊत साहेब त्यांच्या हातानं वेगवेगळ्या कर्मचाऱ्याच्या हातानं महाराजांना बोला, महाराजांना आपण महाराज सुद्धा संघटनाविरहित चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत व मी सुद्धा संघटनाविरहित चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत. दोघांची जर ताकद एक झाली, कुठंतरी एकत्र येऊन महाराजांनी मी जर संघर्ष केला तर याच्यातून मार्ग निघू शकतो. म्हणून अनेक वेळेस मी प्रयत्न केला. मी स्वतः महाराजांना 5-6 वेळेस कॉल केले, परंतु महाराजांनी माझी कॉल घेत नाही. महाराज, माझी नम्र विनंती आहे, आपण एकदा चर्चा करा. तुमची माझी काही दुश्मनी नाहीये, तुमची माझी काही प्लॉटला शेजारी नाहीत आपण किंवा बांधाला बांध नाही. एक वेळेस बसू, चर्चा करू. तुम्ही 7व्या वेतन आयोगाच्या माध्यमातून मागतात, मी 7व्या वेतन आयोगाच्या धर्तीवर मागतोय. मला सुद्धा वाटते की 7व्या वेतन आयोगाच्या बरोबरीने पगार असावी. आणि तुम्ही काल परवा कलेक्टर साहेबांना बोलताना स्पष्टपणे सांगितले महाराज की बाबा आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांना करार पद्धती आहे. महाराज, मी सुद्धा करार पद्धतीनेच म्हणतोय ना, मी दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या पद्धतीने मागत नाहीये, मी सुद्धा करार पद्धतीने मागतो. त्यामुळे कुठंतरी महाराज सामंजस्याने विचार करा. तुमची ताकद आणि माझी ताकद जर एक आली, आपण कुठंतरी काहीतरी कर्मचाऱ्यांना मिळवून देऊ शकतो. तुमचाही प्रामाणिकपणे प्रयत्न आहे, माझा सुद्धा प्रामाणिकपणे प्रयत्न आहे. आपण दोघांना एकत्रित येऊन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच काहीतरी होऊ शकते. त्यामुळे महाराज, पुनश्च एकदा विचार करावा. आपण मी जे काही करत आहे हा संघर्ष सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन करण्याचा आहे. मी जे भेटीगाठी देत आहे, तुम्ही म्हणतात भेटीगाठी द्यायची गरज नाही. मला एक वाटतं की महाराज, सर्वसामान्य कर्मचाऱ्याला भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्यांचे विचार घेतले पाहिजे, त्यांना विश्वासात घेऊन केलं पाहिजे. म्हणून मी भेटीगाठी घेतोय. त्यानंतर जे मिटिंगचं माझं नियोजन आहे ते त्याच्यासाठीच आहे की बाबा आपण जे करत आहात ते तुम्हाला योग्य वाटतंय का. जर योग्य वाटत असेल तर मी जे पुढे पाऊल उचलणार आहे त्यासोबत तुम्ही असले पाहिजेत. म्हणून मी मिटिंग घेणार आहे. मित्रांनो, या गोष्टी करत असताना काटेकोरपणे नियोजन, ज्या गोष्टी ज्या वेळेत करायच्या त्याच वेळेत करणार आहे. दुसरी गोष्ट, काही जणांना वाटते आचारसंहिता लागते काय की ही जी भेटीगाठी किंवा मिटिंग मध्ये. मित्रांनो, भेटीगाठी आणि मिटिंग होईपर्यंत कुठलीही आचारसंहिता लागणार नाही किंवा आपले जे मेळावे ते मेळावे होईपर्यंत कुठलीही आचारसंहिता लागणार नाही. आपण जे नियोजन करत आहोत, मंत्रिमंडळातील एखाद्या जबाबदार मंत्र्याच्या संपर्कात राहून आचारसंहिता कधी लागणार आहे, काय लागणार आहे, त्याच्या आधी कमीत कमी आपलं नियोजन 1 महिन्याने ते 20 दिवसांना होणार आहे. आपले कुठलेही मेळावे किंवा कुठल्या ज्या भेटीगाठीत किंवा आपली पगारवाढ ही सर्व प्रोसेस 1 महिन्या आधी होणार आहे. या गोष्टीच्या तयारीने आपली सर्व गोष्टी चालू येतात. मित्रांनो, आज भेटीगाठी घेणं गरजेचं आहे, आज मिटिंग घेणं गरजेचं आहे, आज मेळावे घेणं गरजेचं आहे. कारण कुठंतरी कामगारांमध्ये तळागाळात जाऊन काम करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर पगारवाढीसाठी सक्षमपणे आंदोलन तयार होणार आहे, सक्षमपणे तयारी होणार आहे. उगाचच उठून काहीही करून जमत नाहीये. त्यामुळे मित्रांनो, माझा विश्वास सर्वसामान्य कामगारावर आहे, सर्वसामान्य कामगारांना सोबत घेऊन काम करणं. त्यामुळे महाराज, माझी पुनश्च एकदा नम्र विनंती, तुम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला संघटनेबरोबर जायचं नसेल, परंतु संघटना विरहित म्हणून मी सुद्धा लढतोय. माझे तुमचे विचार जास्तीचे मतभिन्न नाहीत. तुम्ही 7वा वेतन आयोग मागतात, मला एवढंच वाटतं की 7वा वेतन आयोग हा कायद्याच्या कचाट्यातून जाऊन मिळणार आहे. त्याला आज वेळ कमी आहे. त्या 7व्या वेतन आयोगासाठी राजकीय लोकांची इच्छाशक्ती लागते, अनेक गोष्टीची अडचण आहे. त्यामुळे 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवर मी जे मागत आहे तो मधला मार्ग नाहीये. महाराज, पुनश्च एकदा विचार करा. आपल्याला जी 25 वर्षापासून प्रचलित करार पद्धती, त्या करार पद्धतीच्या माध्यमातून मागतोय आणि तीच पद्धती योग्य आहे. आजच्या काळात तरी त्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. महाराज, पुनश्च एकदा विचार करा. वाटलंच तर आपल्याला मी भेटा येतो, आपण फक्त थोडा वेळ द्या. आणि दुसरी गोष्ट, माझी सर्वसामान्य कामगाराला विनंती, या कृती समितीच्या, या संघटनेच्या भयकाव्यात जाऊ नका. कृती समितीमधल्या संघटना काही लोकांना फक्त असं सांगतात की 2,500 रुपये नुकसान झाले. मागच्या काळात ज्यांचं 2,500 नुकसान झालंय किंवा ज्यांचं 1,000 नुकसान झालंय त्यांना असं वाटतं की सरसकट बरोबर केलं की सर्वांना समान पगार होणार. पण भावना तसं नाहीये. मला एक आपल्याला सांगायचंय, 2021ला जी पगारवाढ दिली, जी की परब साहेबांनी ती 5-4 आठ दिली, त्यावेळेस माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांचं 13,000 रुपये बेसिक होतं. त्यावेळेस माझ्यासारख्या कर्मचाऱ्यांना 5,000 पगारवाढ झाली. मित्रांनो, सहज सोपं गणित आहे. ही जवळजवळ 41-42% पगारवाढ झालेली. किती? 41 ते 42% टक्केवारीत घेतलं तर 42% पगारवाढ झालेली. परंतु आता मी एसटी कर्मचारी, माझ्यापेक्षा सिनियर जे लोक आहेत ते सुद्धा एसटी कर्मचारी, त्यांना 2021ला ज्यांचं बेसिक 26,000 रुपये, माझं किती होतं? 13,000.
तेरदोनी 26,000. ज्यांचं 26,000 बेसिक आहे, मला किती वाढले 5,000. त्याच हिशोबाने त्या लोकांचे 10,000 रुपये पगार व्हायला पाहिजे आणि यांना सुद्धा 42% मिळायला पाहिजे होतं. परंतु संघटनावाले काय दाखवतात, यांना हे जे 5,000 यांना 5,000 मिळायला पाहिजे, यांचं फक्त 2,500 नुकसान झालंय आणि आता 2,500 बरोबर करा. अहो शेवटी तुम्ही अजून सुद्धा सिनियर लोकांवर अन्यायच करायला लागलेत. दुसरी एक गोष्ट सांगायची, 2021ला एसटी मध्ये काही लोक असे सुद्धा होते ज्यांचं बेसिक 39,000 रुपये होतं. माझं जर 13,000 रुपये बेसिक असताना 5,000 वाढत असतील, यांच्यासारख्या कर्मचाऱ्यांना 26,000 बेसिक असताना 10,000 रुपये वाढायला पाहिजे होते आणि यांना जर 39,000 रुपये बेसिक आहे ना, यांना किमान 15,000 रुपये वाढायला पाहिजे होते मित्रांनो. त्यावेळेला यांना 15,000 रुपये वाढायला पाहिजे होते. परंतु एसटीच्या संघटना आज सुद्धा असं दाखवून देतात की या कर्मचाऱ्यांचं फक्त आणि फक्त किती नुकसान झाले, 2,500 नुकसान झाले आणि त्यांना 2,500 रुपये मिळवून देण्यासाठी 12 संघटना एकत्र आल्या. किती संघटना? 12 संघटना. अहो ही जे 2,500 मिळवून देण्याच्या नादात आणि काही लोकांना 1,000 रुपये मिळवून देण्यात, हे जे कर्मचारी हे 20 वर्षापासून रिटायर होत आलेले कर्मचारी आणि हे जे कर्मचारी 10 ते 20 वर्षापर्यंत, ह्या लोकांना 10 ते 20 वर्ष सर्व्हिस झालेल्या लोकांना 1,000 मिळवून देण्याच्या नादात आणि हे 20 ते रिटायर होत आलेल्या कर्मचाऱ्यांना 2,500 मिळवून देण्याच्या नादात आता भविष्यात ज्या लोकांना 0 रुपये मिळणार आहेत, हे जे लोक आहेत 1 ते 10 वर्ष सर्व्हिस असणार आहेत, या लोकांवर अन्याय होणार आहे. मागच्या काळात सिनियर लोकांवर अन्याय झाला, आताच्या काळात 1 ते 10 वर्षाची ज्याची सर्व्हिस त्यांच्यावर अन्याय होणार आहे, ज्यांची सर्व्हिस 10 ते 20 वर्ष झाली त्यांच्यावर अन्याय होणार आहे. त्यामुळे मित्रांनो कुठेतरी विचार करा, ह्या ज्या संघटना आहेत ह्या शब्दाचा खेळ करायला लागल्यात. यांना फक्त यांची दुकानदारी चालवायची, यांची टक्केवारी टिकवायची, यांना फक्त आपल्या पक्षाचं राजकारण करायचंय. त्यामुळे कुठंतरी संघटनावरील जे काही आमच्यासारखे महाराजासारखे संघर्ष करणारे जे तरुण आहेत यांच्या पाठीमागे ठामपणे राहा. तुमची ताकद जी काय आहे ती जर आमच्यासारख्याच्या पाठीमागे राहिला तर आपण सुद्धा योग्य पद्धतीनं पगारवाढ करून घेऊ शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात पुनश्च एकदा विचार करा कामगार बांधवांनो, कुठंतरी संघटना ह्या आपण रस्त्यावर उतरल्यामुळं, आपण डेपोला भेटी दिल्यामुळं, आपण वातावरण निर्मिती केल्यामुळं, आपण मागच्या 3-4 महिने झालं कर्मचाऱ्यासाठी फील्डवर जाऊन सर्वसामान्याला विश्वासात घेऊन काम करत असल्यामुळे एकजूट झाल्यात. त्यामुळे कुठेतरी आत्मचिंतन करा. ह्या घाई गडबडीत एकजूट झालेल्या संघटना आहेत ना, ह्या अजून सुद्धा नवीन पोरांना असेल, नवीन कर्मचाऱ्याला असेल, सिनियर कर्मचाऱ्याला समाधानकारक पगारवाढ मागत नाहीत. यांच्या ज्या मागण्या आहेत ना ह्या गुंतागुंतीच्या मागण्या, सरसगट शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे एककडून पगारवाढ मागायची आणि एककडून 5-4-2.5चा मुद्दा घ्यायचा, एककडून दुसरे भरकटल्यासारखे मुद्दे घ्यायचे. त्यामुळे आत्मचिंतन करा. एसटी महामंडळ मधला सर्व कर्मचारी वर्ग खूप हुशार आहे, त्यांनी आत्मचिंतन करायची गरज आहे. संघटनेच्या आगार लेवलच्या, विभाग लेवलच्या पदाधिकाऱ्याच्या भायकाव्यात येऊ नका. कुठंतरी आपल्याला समाधानकारक पगारवाढ करून घ्यायची असेल तर एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि महाराजांना माझी नम्र विनंती, महाराज तुमचे माझे विचार एकच आहेत. संघटना विरहित आपण लढायला लागलो, फक्त सोबत येऊन लढणं गरजेचं. तुमची ताकद आणि माझी ताकद एकत्र झाली तर भविष्यात कर्मचाऱ्यांना काहीतरी मिळू शकतं. तुम्ही फक्त 7वा वेतन आयोग मागतात, मी 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवर मागतो. याच्यात खूप जास्त तफावत नाहीये. दोघांनाही 7वा वेतन आयोगाच्या धर्तीवरच पगार व्हावी वाटते. फक्त महाराज तुम्ही काल जे कलेक्टर साहेबांना बोलता बोलता म्हणलात की आम्हाला करार पद्धती, मी त्याच करार पद्धतीने मागतोय. मी मधला बिदला मार्ग काही मागत नाहीये. आपल्या एसटी कर्मचाऱ्यांना जी प्रचलित 25 वर्ष झालं करार पद्धती आणि ज्या 25 वर्ष झालं करार पद्धतीने आपल्या पगारी होतात, पगारवाढ होते, त्या पद्धतीने मागतोय. आज विद्युत महामंडळाला करार पद्धतीनेच समाधानकारक पगार येतात. फक्त एवढंच आहे, विद्युत महामंडळाच्या संघटना योग्य वेळी करार करतात आणि योग्य टक्केवारीत करार करतात. या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. महाराज त्यामुळे कुठेतरी एकजूट येण्यासाठी प्रयत्न करा. मी परत एकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला आव्हान करतोय, तुम्ही फोन घेत नाहीत, तुम्ही मेसेजला रिप्लाय देत नाहीत, त्याबद्दल मागच्या गोष्टी सोडून द्या. परंतु आता तरी भविष्यात एकत्र येण्याचा प्रयत्न करा. महाराज माझी एवढी नम्र विनंती, जर येता आलं तर लवकरात लवकर एकत्र येण्याचा प्रयत्न करू आणि ही संघटना विरहितची चळवळ याला अजून बळ देऊ, एवढीच सर्वांच्या समोर मी आपल्याकडे विनंती करतो. या ठिकाणी थांबतो आणि परत एकदा सर्वसामान्य कामगाराला विनंती करतो, ज्या संघटनेच्या कृती समिती झाली त्यांच्या भयकात येऊ नका. त्यांच्या मागण्या चुकीच्या आहेत. कुठंतरी मागच्या काळामध्ये ज्युनियर लोकांना समाधानकारक पगार मिळाली आणि सिनियरवर अन्याय झाला. परंतु आता सिनियरला काहीतरी 2,500 मिळवून देतील आणि हे जे 10 ते 20 सर्व्हिस आहे त्यांना 1,000 मिळवून देतील.
पण आता ज्युनियर लोक अन्याय करतील, त्यामुळे या संघटनेच्या कृती समितीवर किंवा या संघटनेच्या नेत्यावर कुठेही विश्वास ठेवू नका. जे लोक आगाराचे छोटे मोठे प्रश्न सोडवू शकले नाही, जे लोक सर्वसामान्य कामगाराला त्रास देणं एवढं त्यांचं आजपर्यंत ध्येय होतं, त्याच्यामुळे त्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा हे सर्वसामान्य कामगारांनी विचार करावा. एवढंच या ठिकाणी बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.